सांगली लोकसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारल्यापासून ते विजय मिळेपर्यंत मला आणि विशाल पाटलांना जो त्रास सहन करावा लागला तो आम्हालाच माहिती आहे। त्यावेळेला वेळ आल्यानंतर योग्य उत्तर दिलं जाईल असा गर्भित इशारा काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी दिलेला आहे। तर काँग्रेस नेत्यांची कार्यकर्त्यांची एकजूट होत असताना ज्यांनी खडे टाकण्याचे प्रयत्न केले त्यांना त्यांची जागा लोकसभेत दाखवून दिलेली आहे। पुन्हा ते आपल्यामध्ये खडे टाकण्याचं काम करणार नाहीत, पण आपली नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची एकजूट कायम राखायला हवी असं विश्वजित कदम म्हणालेले आहेत। आमदार सुद्धा या जिल्ह्यात एक काय म्हटलं तर दोन सुद्धा आमदार एक केले की जिल्ह्याला कोणाची जबाबदारी पाहिजे नाही एवढी धमक तुमच्या आशीर्वादाने पाठवतो। फक्त तुम्ही काही वातावरण खराब होईल असं काही ही जी आपली एकजूट आहे ती ठेवायची, कारण इथे प्रत्येकाला एकमेकाची गरज लागते, प्रत्येकाला एकमेकाची साथ लागते। बाहेरच्या खडा टाकणारी माणसं बरीच आहेत, ज्यांनी खडे टाकण्याचे प्रयत्न केले त्यांना त्यांची जागा आम्ही या लोकसभेच्या निवडणुकीत दाखवली आहे। पुन्हा या ठिकाणी खडे टाकण्याची हिंमत करणार नाही। ज्यांनी या जिल्ह्यामध्ये नुसतं या ठिकाणी ज्या पक्षाने ज्या पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातल्या लोकांची विकासाच्या नावाने फसवणूक केली, आज अशा लोकांना धडा शिकवून आपल्याला चांगल्या विचाराचा एक तरुण कार्यकर्त्याला खासदार केलं पाहिजे, विचाराला साथ दिली पाहिजे। हे सगळं होत असताना अनेक गोष्टी होत होत्या। मी म्हणून सांगू इच्छितो की मला बरंच बोलायचं, ज्यांनी या ठिकाणी काय भाषण केली, ज्यांनी वक्तव्य केली, काल परवाची सुद्धा या सगळ्यांना मला चोख उत्तर द्यायचं। आज तुम्ही सगळ्यांनी माझा विश्वास टाकला। एक जिल्ह्यातला आमदार म्हणून महाराष्ट्रात मी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने काम करतोय। काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आदरणीय श्रीमती सोनिया गांधी राहुलजींच्या आशीर्वादाने सहकार्याने आता महाराष्ट्राच्या राज्यभर काम करण्याची मला एक संधी मिळाली आहे। आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, कुणी काही बोलो, या जिल्ह्यामध्ये 4 किंवा 5 जागांवर काँग्रेस पक्ष 100% लढणार। सांगलीच्या जागेसंदर्भात विश्वजित कदम यांची मागणी योग्य होती, तिथे काँग्रेसची ताकद होती। मात्र आता आघाडीमध्ये काही गोष्टी घडत असतात असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय। आता निवडणूक संपल्यानंतर आम्हाला वाद वाढवायचा नाहीये असंही ते म्हणाले। नाही, सांगलीची जागा हक्काची असताना त्यामध्ये विश्वजितची जी मागणी होती ती योग्य होती। ती जागा काँग्रेसला सुटावी आणि काँग्रेसची ताकद तिथे होती। परंतु ठीक आहे, महायुतीमध्ये काही गोष्टी घडतात, पण आता आपण निवडणुका संपल्यानंतर आता वाद वाढवत बसायचा नाही, तर वाद मिटवून महाविकास आघाडीला पुढे जायचं आहे। हे आता आपल्याला करावं लागेल। आणि मी विश्वजितजींना सुद्धा सांगणार आहे की आपण आता अधिक वादात न पडता विधानसभेच्या निवडणुका जिंकण्यासाठी आपण सर्व एकत्र येऊ। सांगली लोकसभा निवडणुकीत उमेदवार नाकारल्यापासून विजय मिळेपर्यंत विशाल पाटलांना आणि मला त्रास सहन करावा लागला असा आरोप विश्वजित कदम यांनी केलेला आहे। म्हणजे विजयामध्ये खडे टाकण्याचंच काम केलं, म्हणजे उलट तर तुमच्यावरच टीका आहे। जाहीर सभेत बोलणार पण आहे त्या दिवशी। ठीक आहे ना, आता झालेला विषय आहे, निकाल लागला, विशाल पाटील विजयी झालेले, ते काँग्रेसला जॉईन झाले। मला असं वाटतं आता तो विषय संपलेला आहे।